नमस्कार मंडळी, वेलकम बॅक टू द चॅनल फॅन्सी फॅशन शे। आजचा आपला टॉपिक खूपच इंटरेस्टिंग आहे। देखण्या पैठणीवरचे ब्लाऊजही सुंदरच हवं। बघा स्टायलिश ब्लाऊज डिझाईन्स, पैठणी आणखीनच उठून दिसेल। सध्या लग्नसराई सुरू आहे, त्यामुळे प्रत्येकजणी पैठणीची खरेदी करत आहेत। आता पैठणीवर त्या टिपिकल प्रकारचं ब्लाऊज शिवून मजा नाही, म्हणूनच असे काही वेगळे डिझाईन्स पहा, त्यामुळे पैठणीचं सौंदर्य आणखीन खुलून येईल। पैठणीच्या कापडाच्या स्लीव्ज आणि ब्रोकेटचा कपडा असं कॉम्बिनेशन असणारं ब्लाऊजही पैठणीवर खूप छान दिसतं। थोडं स्टायलिश ब्लाऊज शिवायचं असेल तर हे असं थोडं वेगळं ब्लाऊज ट्राय करा। हे ब्लाऊज इतर कोणत्याही काठपदर साडीवर छान दिसेल। मागच्या बाजूने असे डिझाईन असणारं ब्लाऊजही शोभून दिसतं, त्यामुळे तुमचा लूक जास्त खुलून येतो। हे ब्लाऊज डिझाईन पहा। जर तुम्हाला खूप हेवी वर्क असणारा ब्लाऊज आवडत नसेल, थोडं साधं सोबर डिझाईन हवं असेल तर हे डिझाईन आवडू शकतं। पैठणी ब्लाऊजचं हे आणखीन एक सुंदर डिझाईन। कोणत्याही रंगाची पैठणी असली तरी तुम्ही हे ब्लाऊज त्यावर घालू शकता। असे स्लीव्जवर हेवी वर्क असणारे ब्लाऊजही नेहमीच खुलून दिसतात। लग्नसराईमध्ये तर हमखास हे ब्लाऊज खूप डिमांडिंग असतात। हे एक हेवी डिझाईन असणारं ब्लाऊज, अशा पद्धतीचं ब्लाऊज तरुण मुलींना शोभून दिसतं। पैठणी साडी आणखी खुलून दिसावी यासाठी तुम्ही त्याच्या बॅकसाईडला काही हटके डिझाईन, एम्ब्रॉयडरी किंवा फॅब्रिक पेंटिंग करून घेऊ शकता। त्यामुळे तुमचे लूक ट्रेडिशनल पैठणीमध्ये पण स्मार्ट आणि मॉडर्न दिसेल। स्लीव्जमध्ये पण तुम्ही वेगवेगळ्या पॅटर्न ट्राय करू शकता। स्लीव्जच्या वेगवेगळ्या पॅटर्नचे व्हिडिओ मी चॅनलवर अपलोड केले आहेत, ते तुम्ही बघून स्लीव्ज पॅटर्न ठरवू शकता। ते व्हिडिओ नक्की बघून घ्या। आय होप तुम्हाला हे पॅटर्न नक्की आवडतील, कारण खूप मेहनतीने हे मी तुमच्यासाठी कलेक्ट केले आहेत। व्हिडिओ शेवटपर्यंत पहा। तुम्हाला हे पॅटर्न पाहिल्यावर पैठणी साडीवर ब्लाऊज कसा शिवून घ्यावा याचे टेन्शनच निघून जाईल। तर व्हिडिओ आवडल्यास लाईक करा आणि कमेंट्स करून सांगा की तुम्हाला अजून कोणते कलेक्शन पाहायला आवडेल, आणि चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकन प्रेस करा। न्यू व्हिडिओचे नोटिफिकेशन तुम्हाला लगेचच मिळेल। थँक्स फॉर वॉचिंग। सी यू सून। Mm-hmm.